बातमी येते थेट कोकणातून। कोकणात शिवसेनेचा भगवा फडकला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी अखेर गुलाल उधळला। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जोरदार धक्का। कोकणातील राजकारणात मोठा उलथापालथ घडवून आणणारा निकाल समोर आला। निवडणूक छोटी होती, मात्र रामदास कदमांना शिवसैनिकांनी अखेर पाणी पाजलं। अनेक वर्ष आपली मजबूत पकड राखणारे रामदास कदम यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसलेला आहे। नेमकं काय झालं आहे? कोणती निवडणूक होती ज्यामध्ये शिवसैनिकांनी अक्षरशः गुलाल उधळला, ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून अतिशय प्रतिष्ठेची केलेली कोकणातील महत्त्वाची निवडणूक, जिल्हा बँक आणि मोठं आर्थिक केंद्र म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात अतिशय प्रसिद्ध असलेल्या बँकेची ही महत्त्वाची निवडणूक पार पडली। यावेळी रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र मंत्री यांनी सुद्धा ही प्रतिष्ठेची निवडणूक केली होती। सर्वांनी अतिशय लक्ष देऊन ही निवडणूक लढवली होती। त्यांच्या समोर सामान्य शिवसैनिक आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि सामान्य शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक होते। मात्र सत्ता नसतानाही त्यांनी अत्यंत मोठी ही निवडणूक लढवली आणि त्यामध्ये अतिशय मोठा विजय मिळवला। मात्र रामदास कदमांना यामध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागला। या महत्त्वाच्या निकालामुळे कोकणात पुन्हा एकदा ठाकरे गटाचा दबदबा सिद्ध झालेला आहे। या निवडणुकीत रामदास कदम यांच्या गटाने पूर्ण ताकद लावून मैदानात उतरत 22 उमेदवार उभे केले होते। मात्र निकाल लागल्यानंतर चित्र पूर्णपणे उलट दिसलं। उद्धव ठाकरे यांचे सुद्धा 22 उमेदवार होते, परंतु रामदास कदम गटाचे सर्व 22 उमेदवार पराभूत झाले। हा केवळ पराभव नसून राजकीय दृष्टीने मोठा धक्का मानला जातो। राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल केवळ निवडणुकीतील पराभव नसून स्थानिक पातळीवर बदलत असलेल्या राजकीय समीकरणांचा स्पष्ट संकेत आहे। मतदारांनी स्पष्टपणे बदलाची इच्छा व्यक्त केली असून ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत एकहाती विजय मिळवत 22 पैकी 22 जागा जिंकल्या। हा निकाल केवळ विजय नाही तर पूर्ण वर्चस्व असल्याचं सिद्ध होत आहे। ठाकरेंच्या शिवसैनिकांनी संघटन शक्ती, स्थानिक पातळीवर संपर्क आणि प्रभावी प्रचार यांच्या जोरावर हा विजय मिळवला। शिवसैनिकांमध्ये या विजयामुळे प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे। कोकणातील विविध भागात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आणि मोठ्या मिरवणुका काढण्यात आल्या। या निकालामुळे कोकणात पुन्हा एकदा ठाकरे गटाचा भगवा फडकताना दिसला। अनेक वर्षापासून कोकणात असलेले कदम यांचे वर्चस्व या निवडणुकीत ढासळले आहे। स्थानिक पातळीवरील नाराजी, कार्यकर्त्यांमधील असंतोष आणि हुकुमशाही पद्धती यामुळे कदम यांच्यावर अनेक जण नाराज होते। त्याचाच फायदा शिवसैनिकांनी घेतला आणि त्यांचा दारुण पराभव करत त्यांच्याच मतदारसंघात सुपडा साफ केला। ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, गुलाल उधळत, फटाके फोडत आणि उद्धव ठाकरे आगे बढो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। काही ठिकाणी विजय मिरवणुका काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला। या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांना मोठे महत्त्व मिळाले। यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी अतिशय चांगला प्रचार करत त्यांचं जे महत्त्व आणि शिवसेनेचं महत्त्व पटवून देऊन हा निकाल आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश मिळालं। या निकालामुळे कोकणातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत। यापुढे ठाकरे गट अधिक बळकट होणार असून आगामी निवडणुकांमध्येही त्याचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे आणि कदम गटासाठी हा आत्मपरीक्षणाचा काळ मानला जात आहे। पक्षातील संघटनात्मक बदल, कार्यकर्त्यांची संवाद आणि नव्या रणनीतीची गरज आता अधिक तीव्र झालेली आहे। या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठं बळ मिळालं असून कोकणातील मजबूत पायाभरणीमुळे राज्यातील इतर भागातही पक्षाचा आत्मविश्वास वाढणार आहे। त्यामुळे कोकणातील या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली की ठाकरेंना मानणारा अतिशय मोठा वर्ग अजूनसुद्धा कोकणात आहे आणि त्यामुळेच हा 22-0ने मिळालेला मोठा विजय उद्धव ठाकरे यांना समर्पित तेथील स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांनी केला।
त्यामुळे आता येणाऱ्या काळात अशा अनेक छोट्या मोठ्या निवडणुका होणार आहेत, त्यामध्ये सुद्धा ठाकरे गटाचा विजय होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, असे छोटे मोठे विजय मिळवत एक दिवस कोकणात सगळीकडे शिवसेनेचा भगवा फडकेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.